श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज थोडंसं कारण आता अमावस्या आहे, सोमवती अमावस्या, त्यामुळे सोमवती अमावस्याला काय करावे काय नाही हे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करे. कारण आता सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्याला खरंच खूप महत्त्व आहे. कारण सोमवती अमावस्या ही तिथीनुसार विशेष धार्मिक महत्त्व पण आहे. त्यातही सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या अत्यंत पुण्यदायक मानली जाते. यंदा अमावस्या तिथी 2 वर्षावर येत असल्याने अनेकांमध्ये सोमवती अमावस्या नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची याबाबत म्हणजे संभ्रम आहे, ते निर्माण झाला आहे. त्यामुळे मी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि खरंच सोमवती अमावस्याचा उपयोग पण खरंच खूप मोठा असतो. त्या दिवशी ज्या ठिकाणी तिन्ही गंगेचा संगम आहे त्या ठिकाणी आंघोळ वगैरे करायला जातात, स्नान वगैरे खूप महत्त्व आहे. कारण आता नुकतंच अधिक मास संपलेला आहे, म्हणजेच पुरुषोत्तम महिना, आणि आता म्हणजे सोमवारपासनं पुढं म्हणजे मंगळवारपासनं आता ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे. त्यामुळे खरंच खूप महत्त्व आहे या सोमवती अमावस्याचं. पंचांगानुसार अमावस्या तिथी 14 जून रोजी दुपारी सुरू होऊन 15 जून रोजी सकाळपर्यंतच राहणार आहे. त्यामुळे उद्या तिथीचा विचार करता सोमवती अमावस्या ही 15 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने, तसेच स्नान, जप आणि दान केल्याने पुण्यप्राप्ती होते. अनेक भक्त या दिवशी उपास करून विविध धार्मिक विधी करतात. सोमवती खरंच विविध धार्मिक विधी करतात. आणि सोमवती अमावस्याला प्रदोष काळातला दिवा लावण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. श्रद्धेनुसारच या दिवशी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कारण त्या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे आणि सुख समृद्धीचा वास तर राहतच. कारण त्या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवा पण लावू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आपण करू शकता. त्यामुळे परंपरेनुसारच या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे खरंच शुभ मानले जाते. कारण तसेच पूर्वजांच्या स्मरणार्थ दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करणे आणि तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावणे हे देखील तितकंच म्हणजे कुटुंबामध्ये श्रद्धेने केले जाते. कारण तितकंच महत्त्वाचं पण आहे. या कृतीमुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंद, शांतता व धार्मिक शौर्य वाढते. अशी धार्मिक मान्यता आहे की यंदाच्या सोमवती अमावस्येनिमित्त मंदिरामध्ये आणि धार्मिक स्थळावर विशेष पूजा अर्चा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून भाविकांमध्येही या दिवसाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. कारण या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे सोमवती अमावस्याचं. त्या दिवशी तुम्ही प्रवेशद्वार म्हणजे मुख्य द्वारापाशी तुम्ही दिवा लावू शकतात मोहरीच्या तेलाचा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावू शकतात. खरंच खूप महत्त्व आहे या सोमवती अमावस्येचं. शक्य असेल तर तुम्ही हे करावंच. कारण घराच्या कुटुंबिक सुखासाठी आपण एवढं तर करू शकतात. कारण सोपं आहे आणि हे दोन्ही पण उपाय घरगुती आहेत. त्यामुळे तुम्हाला शक्यच होईल की दारासमोर दिवा लावणं. जर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या साधा जे तुम्ही घरगुती तेल वापरतात त्याचा जरी दिवा लावला तरी पण चालतं. आणि तुळशीपुढे मात्र तुपाचा दिवा लावा. शक्य असेल तर तिथं, जरी तुम्हाला शक्य नसेल तर पण शक्य असेल तर तुपाचाच लावा शक्यतोवर. असं आहे माहिती सोमवती अमावस्येची. अजून काही विविध माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा व्हिडिओमार्फत प्रयत्न करीन. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि कोणी उपाय केला आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद.
आणि न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि चला तर मग इथंच व्हिडिओ मी संपवते आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. चला तर मग फ्रेंड बाय बाय. आणि सर्वप्रथम सर्वांनाच सोमवती अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग बाय बाय फ्रेंड.